अयोध्या नगरी अत्यंत सुंदर आणि समृद्ध होती. त्या नगरीचा राजा दशरथ एक पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा होता. त्याच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. राजा दशरथ खूप दुःखी होता. राजा आणि तिन्ही राण्यांनी अनेक व्रत वैकल्य केली, दान धर्म केला, पण त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. एके दिवशी महान ऋषी वशिष्ठ यांनी दशरथ राजाला पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. दशरथ राजाने मोठ्या उत्साहाने यज्ञाची तयारी केली. संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या राजाचा यज्ञ सफल व्हावा यासाठी प्रार्थना करू लागली. महर्षी वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली राजाचा यज्ञ संपन्न झाला. दशरथ राजावर प्रसन्न होऊन अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी एक दिव्य पायस प्रसाद राजाला दिला. राजा दशरथाने तो प्रसाद ज्येष्ठ राणी कौसल्याला दिला. कौसल्याने प्रसाद कैकेयी आणि सुमित्रे सोबत आनंदाने वाटला. काही दिवसांनी चैत्र महिन्याच्या नवमीला कौसल्याच्या पोटी प्रभू श्रीराम यांनी जन्म घेतला. पुत्रप्राप्तीच्या आनंदाने कौसल्या मातेचे डोळे भरून आले. अयोध्या नगरीला राजकुमार मिळाला. लोकांनी नृत्य गायन केले, फुले उधळली आणि अयोध्येत दिव्य उत्सव साजरा झाला. श्रीराम जन्मानंतर कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न असे पुत्र झाले. अयोध्येला 4 राजकुमार प्राप्त झाले. अशा प्रकारे जन्म झाला धर्म, सत्य आणि आदर्शाचे प्रतीक प्रभू श्रीरामांचा. बोला जय श्रीराम.